मी आज तुम्हाला तुमच्या सवयी कशा बदलायच्या आणि स्वतःला डेव्हलप कसं करायचं त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर एक एक्झाम्पल देणार आहे एका मुलाचं. तर प्रतीक नावाचा एक मुलगा आहे. तो काय करतो, त्याला सवय आहे म्हणजे त्याला आवड आहे डान्सिंगची. जेव्हा तो स्कूलमध्ये होता तेव्हा पण त्याला खूप डान्सिंगची आवड होती. तो त्यासाठी काय करतो, टी व्हीवर पाहतो डान्सिंग वगैरे कसं चालतं काय. आणि जेव्हा स्कूल टाईममध्ये होता तेव्हा त्याला वाटतं की मी स्टेजवर जाऊन डान्स पण करावा. म्हणजे जसं की 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अशा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी जे आपले इंडिपेंडन्स डे आहेत त्यावेळेस त्याला वाटतं की तो जाऊन त्यांनी स्टेजवर परफॉर्म केलं पाहिजे. त्याच्यासाठी तो काय करतो, डेली प्रॅक्टिस करतो 4 ते 5 तास. त्याचा म्हणजे परफॉर्मन्स चांगला हवा, त्यांनी चांगला डान्स करावा त्याच्यासाठी. आणि प्रॅक्टिस पण करतो. मग त्याच्यामुळं काय होणार आहे, त्याची जी सवय आहे म्हणजे त्याची जी हॉबी आहे ती डेव्हलप व्हायला मदत होणार आहे. तर मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला जर तुमची एखादी हॉबी कशी डेव्हलप करायची, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. तर त्या टिप्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सपोज तुम्हाला कोणती पण सवय लावून घ्यायची असेल तर ती आपली सवय चेंज करण्यासाठी तुम्हाला 21 दिवस लागतात. ती गोष्ट म्हणजे तुमच्या ह्याला अंगामध्ये किंवा वळण लागण्यासाठी ते हॅबिट्स जे वळण जे आहे ते आपल्यामध्ये येण्यासाठी 21 डेज लागतात ती डेव्हलप होण्यासाठी. तर तुम्हाला ते त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे ते सक्सेससाठी फायद्याचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला जर तुमची हॅबिट जर डेव्हलप करायची असेल तर तुम्ही ठरवा की तुमच्याकडं अशी कोणती स्पेसिफिक हॅबिट आहे आणि ती डेव्हलप करायची तुम्हाला. आणि त्याच्यावर तुम्हाला काही काम केलं पाहिजे, काय वर्क केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय चेंज केलं पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे, तुमची एखादी हॅबिट आहे तर त्याच्यामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी तुम्ही काही लोकांना विचारलं पाहिजे की मी ह्याच्यामध्ये आणखीन काय चेंज करू शकतो किंवा काय ॲड करू शकतो, जे करून मला याचा फायदा होईल. ह्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला त्यांचे एक इन्स्पायरेशन पण मिळेल आणि पुढं जायला एक संधी पण मिळेल आणि स्वतःच्या अंगामध्ये एक डिसिप्लिन पण तयार होईल. परत तुमची जी हॅबिट आहे ती तुम्ही काय करा, व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा आणि तुमच्या माइंडमध्ये त्याचा एक असा मेंटल पिक तयार करा की मला असंच व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतःला कसं म्हणजे एक डिसिप्लिन लावून घेऊ आणि कसं त्या गोष्टीपर्यंत पोहोचू हे तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नंतर तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही जेव्हा त्याची इमेज क्रिएट करता तेव्हा तुम्हाला काय होतं, म्हणजे एक हे होतं काय म्हणतो आपण जे ऑप्टिमायझेशन असतं किंवा कोणतरी ऑप्टिमाइज म्हणण्यापेक्षा तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादी इमेज क्रिएट करता ते तुमचं गोल सेट केलं असतं तेव्हा किंवा तुमची एखादी हॅबिट आहे तर ती चेंज करण्यासाठी तेव्हा तुम्हाला आपोआपच तुम्ही जर त्याच्यावर म्हणजे तुमचा फोकस ठेवला तर तुम्हाला कोणतरी मोटिवेटर मिळू शकतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे तुमची हॅबिटच आहे पण तुम्ही त्याच्यासाठी वर्क पण केलं पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे त्याच्यामध्ये, त्याच्यावर काम केलं पाहिजे तर तुमची ती हॅबिट एक येऊ शकते, डेव्हलप होऊ शकते. आणि तुम्ही मिरर चेकमध्ये तुम्ही स्वतःला विचारू शकता की कोणत्या गोष्टी आपण चेंज करू शकतो, म्हणजे माझ्या जो बॅड हॅबिट्स आहेत ते चेंज करू शकतो. स्वतःला स्वतःची ऑफिसची हॅबिट जी आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा स्वतःला डेव्हलप करण्यासाठी मी माझ्या कोणत्या म्हणजे आपल्या रुटीनमध्ये पण कोणता चेंज करू शकतो किंवा रुटीनमध्ये चेंज करू शकतो किंवा कोणती एक डिसिप्लिन स्वतःला लावून घेऊ शकतो गरजेच्या वेळेस, ज्याने की माझी हॅबिट डेव्हलप पण होईल आणि मला पण त्याची मदत होऊन जाईल. आणि तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे तुमची जर एखादी हॅबिट असेल
तुम्हाला एखादा गोल अचीव करायचा असेल तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, स्वतःला म्हणजे एक तुमचं जे गोल आहे ते सिक्रेट ठेवलं पाहिजे कधी कधी. कारण काही काही लोक सगळे सारखे नसतात की जे की तुम्हाला तुमची हॉबी जी आहे, सॉरी हॅबिट जी आहे, म्हणजे तुमचं गोल डेव्हलप करण्यासाठी ते तुम्हाला हे करतील, मोटिवेट करतील. तर काही लोक डिस्करेज करणारे पण असतात, तर तुम्ही ते पण लक्षात घेऊन पुढं वाटचाल केली पाहिजे. नंतर तुमची एखादी हॅबिट आहे की तुम्हाला त्या हॅबिटवरती म्हणजे हे करायचं आहे, काम करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, तुमचा एक्सेप्टेड रिझल्ट येत नाही तोपर्यंत तुमचं बिहेवियर पण तुम्ही थोडंसं चेंज केलं पाहिजे. डेली रुटीनवर पण काम केलं पाहिजे. तुमचं एक टाईम टेबल तुम्ही बनवलं पाहिजे, थोडक्यात सांगायचं झालं तर. त्याने तुमची हॉबी डेव्हलप होईल आणि तुमचं जे गोल असेल, आता सपोज प्रत्येकाला ह्याची आवड आहे डान्सिंगची, तर त्याला त्याच्यामध्येच करिअर करायचं आहे, तर त्याची ती हॉबी डेव्हलप होईल आणि एक त्याचा पाथ पण तयार होऊन जाईल. थँक्यू.